तू ही रे माझा मितवा प्रेक्षकांनो मालिकेचा जबरदस्त ट्रॅक आलाय। वल्लरी वाचण्याचा जीवाच्या आकांताने प्रयत्न करते, पण त्यासाठी तिने आता उदयकांतचा सुद्धा बळी घेतलेला आहे। पण त्याच वेळेला हुशारीने आपण आजच्या भागात पाहिलंय की ईश्वरीला मात्र आता पळणारी ती बाई दिसले आणि तिचा चेहऱ्यावरचा पदर पळताच ती वल्लरी असल्याचं मात्र आता तिच्या लक्षात आलेलं आहे। पण या सगळ्यामध्ये मात्र आता ईश्वरीने असा काही ट्रॅप रचलाय वल्लरीला पकडायला, आणि वल्लरी या सगळ्यामध्ये अचानकपणे अडकलेली आहे। आणि एका झटक्यात मात्र आता अर्णव, मामा आणि त्याचबरोबर आकाश या सगळ्यांना मात्र आता महाभयंकर धक्का बसलेला आहे। कारण ईश्वरीला जरी संशय असला की वल्लरी मामी या सगळ्यामध्ये ही कारस्थानं करत आहेत, तरी घरातल्या बाकी कुणाला या गोष्टीवरती विश्वास ठेवणं महाकठीण जात आहे। नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सविस्तरपणे पाहूया। छोटासाच व्हिडिओ चुकवू नका। आपण पाहिलंय की आता पोलीस आतमध्ये एंटर करणार, त्याच वेळेला मात्र आता वल्लरीने या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे उदयकांतला वरती लटकवले आणि पळण्याचा प्रयत्न करते आहे। पण तिकडून पळून जाण्यामध्ये आता ती अयशस्वी ठरलेली आहे। कारण आता सगळेच पोलीस आणि हे सगळे तिकडे आल्यामुळे तिला लपण्याशिवाय कोणताही पर्याय राहिलेला नाहीये। आणि त्याच वेळेला सगळेजण ज्या वेळेला उदयकांतची बॉडी पाहत आहेत, त्यावेळेला मात्र आता ईश्वरीचं लक्ष तिथे काहीतरी हालचाल होते या सगळ्याकडे लागलेलं आहे। मात्र आता ईश्वरी या सगळ्यामध्ये विचार करते आहे, नाही काहीतरी गडबड आहे, म्हणजे आता इकडे कुणीतरी लपले। आणि म्हणून आता बाकी सगळेजण उदयकांतला पाहत आहेत आणि घाबरले। त्यावेळेला ईश्वरीचं लक्ष आता वल्लरीच्या इथे गेलेलं आहे। ज्या वेळेला ईश्वरीला समजले की तिकडे कुणीतरी हालचाल करते हे मात्र खरं आहे, आणि तेव्हाच आता इकडे गेलेली आहे ईश्वरी। आणि ईश्वरी मात्र आता अर्णवला सांगायला लागते की या सगळ्यामध्ये तिथे कुणीतरी आहे। आणि त्यावेळेला पोलीस आता सांगायला लागतात 1 मिनिट, आणि पोलीस सगळा तपास करतात। ती चिठ्ठी पाहतात। चिठ्ठी पाहिल्यावरती मात्र आता खरं तर उदयकांतने स्वतः आता रमाकांतला मारलंय, मला पश्चाताप होतोय आणि मी चुकलोय, आणि त्यामुळे मला आता पैसा हवा होता, यासाठी मी हे सगळं केलं होतं, असं जरी लिहिलं असलं तरी सुद्धा मात्र आता ईश्वरी अर्णवला सांगते, मी एक गोष्ट तुम्हाला सांगू का, काहीही असलं तरी सुद्धा मला आता एकच गोष्ट वाटत आहे की या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे हे काम एकट्या ह्या माणसाचं नाहीये। यावरती तिथे असलेले हवालदार आणि इन्स्पेक्टर हे सुद्धा म्हणतात की बरोबर आहे ईश्वरी मॅडम, जे काही बोलतायत ना ते आता बरोबर आहे। कारण काही झालं तरी सुद्धा हे काम एकट्याचं असूच शकत नाहीये। कारण एकटा कोणताही माणूस आता या अशा पद्धतीने दोरी हे करून खाली आता हे करू शकत नाही। खाली बघा, त्यांच्या खाली स्टूल सुद्धा नाहीये, म्हणजे आता हे स्टूल जर का खाली असतं तर कदाचित आपण समजू शकलो असतो की ते स्टूलाला धक्का मारलाय आणि आत्महत्या केली। यावरती ईश्वरी म्हणते, आणि दोरी म्हणजे आता ज्या माणसाला स्वतःला मरायचं आहे तो आता इकडून बघा, इकडून तिकडून ती दोरी, म्हणजे हे एका माणसाचं काम नाहीये। या दोरीवरती टाकून त्या तिसऱ्या कोपऱ्यामध्ये मात्र आता कुणीतरी ती दोरी पकडून बसलेलं असणार आहे, ही शक्यता नाकारता येत नाहीये। कारण त्याला गाठ अशी नाहीच आहे की आता सैलसर गाठ मारली आणि आता तो खाली लटकलाय, असं नाहीये। तुम्ही दोरी बघू शकता, ती दोरी कुणीतरी पकडून ठेवून याला असं वरती ओढून धरलेलं आहे। असं म्हटल्यावरती मात्र आता अर्णव ते पाहतो, आणि जी गोष्ट कुणाच्याच लक्षात आलेली नाहीये ती ज्या वेळेला ईश्वरीच्या लक्षात येते, अर्णव म्हणतो बरोबर आहे। आणि त्यावेळेला मात्र आता पोलीस म्हणतात, खरं सांगायचं तर आता मला म्हणजे इतक्या वर्षाच्या अनुभवामुळे एक गोष्ट मात्र नक्की की हा म्हणजे हे झालेलं आहे ना, हे जे काही त्याचा आता जीव गेलाय तो जस्ट असेल। कारण अजूनही मात्र आता शरीर त्याचं बघा एकदम गरम आहे, असं म्हटल्यावर ती सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे। आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे पोलीस सांगायला लागतात, याचा अर्थ एकच होतो, ते म्हणजे मात्र आत्ता इथे कुठेतरी मात्र या सगळ्यामध्ये इकडे ती व्यक्ती आत्ता इथे आहे, जवळपास असू शकते, तुम्ही आत्ताच्या आत्ता शोध घ्या। असं म्हटल्यावर ती सगळेच जण इकडे तिकडे पाहायला लागलेत। ईश्वरीला का कुणास ठाऊक, पण आता तिच्या डोक्यात एकच गोष्ट आहे की होता होईस्तवर या सगळ्याच्या मागे सुद्धा कुणीतरी बाई आहे 100%। कारण आता इकडे तिला तिच्या आईने सांगितलेल्या गोष्टीवरती जास्त विश्वास आहे की या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता एक बाई या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे रमाकांत
यांच्या वाईटावर टपलेली आहे आणि म्हणून आता सगळेच जण आजूबाजूला काही भेटतंय का, काही सापडतंय का हे पाहण्याचा मात्र आता प्रयत्न करत असताना इकडे ईश्वरीला तिकडे आता बांगडीचे पडलेले घुंगरू दिसले आणि ती विचार करायला लागते म्हणजे म्हणजे आता इथे सुद्धा एक बाई होती आणि त्यावेळेला ती आता ज्या वेळेला त्या बांगड्या पाहते आणि त्यावेळेला तिच्या लक्षात आलेलं आहे की हे सगळं सगळं कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते पण कुठे हे काही कळायला मार्ग नाहीये। मग त्याच वेळेला मात्र आता ईश्वरी विचार करते म्हणजे माझा डाऊट 100% खरा आहे, इथे कोणती तरी बाई नक्कीच दडलेली आहे असं म्हणत ती इकडे तिकडे पाहायला लागते। त्याच वेळेला मात्र आता ईश्वरी इकडे तिकडे पाहते, ती अर्णवला बोलवायला जाते। तोपर्यंत वल्लरी विचार करते नाही आत्ता जर का मी इथे थांबले तर मात्र माझं काही खरं नाहीये, मी पकडली जाणार 100% असं म्हणत मात्र आता वल्लरी धावत पळत तिकडून पळ काढत निघालेली आहे। ईश्वरीला कोणीतरी पळतय या गोष्टीची जाणीव आता झालेली आहे आणि त्याचमुळे ईश्वरी मात्र आता त्या व्यक्तीच्या मागावरती पळत चाललेली आहे। त्या वेळेला म्हणजे ते मामींच्या मागावरती पळते, तिला माहित नाहीये की या आता मामी आहेत। पण त्याच वेळेला ईश्वरी आता ए थांब असं म्हणत त्या बाईला आवाज देते आहे। तिचा आवाज ऐकून आता आलेली आहे ती म्हणजे तिकडे आता लगेचच पोलीस आणि अर्णव आणि पोलीस तिकडे आलेत आणि काय चाललंय असं म्हणत ईश्वरीला मात्र आता विचारायला लागलेले आहेत। ईश्वरी मात्र सांगते सर मी तुम्हाला म्हटलं होतं ना की या सगळ्या प्रकरणाच्या मागे आता एक बाई आहे आणि ती बाई आत्ताच्या आत्ता इथून पळून चालले, काहीही करा पण त्या बाईला मात्र आता आपल्याला थांबवायलाच पाहिजे, आत्ताच्या आत्ता त्या बाईला थांबवा सर थांबवा असं म्हणत ईश्वरी मात्र आता आरडाओरडा करायला लागलेली आहे। बरं ज्या वेळेला ईश्वरी आरडाओरडा करते आहे आणि त्याच वेळेला मात्र आता तिने जाता मामींचा चेहरा मात्र पाहिलेला आहे। मामी जरी पाठमोऱ्या असल्या तरी आता या गडबडीत हवेची खूप मोठी झुळूक आले आणि ईश्वरीने तो चेहरा पाहिलाय। बरं फक्त ईश्वरीनेच नाही तर आता अर्णव आणि मामा या दोघांनी सुद्धा आता तो चेहरा पाहिलेला आहे आणि एका झटक्यात ईश्वरी मात्र आता इकडे मामी असं ओरडल्यावर ती मामी पटकन मागे वळून पाहत आहेत आणि आता त्याच वेळेला मामाने सुद्धा मामीला पाहिलंय आणि त्यानंतर मात्र आता ही इथे कशी काय असं म्हणत अर्णव आणि ईश्वरी त्या दिशेने चाललेत। ईश्वरी आणि अर्णव तिथेच थबकलेले आहेत आणि सगळं ईश्वरीला मागचं दृश्य आठवायला लागलंय म्हणजे आत्तापर्यंतच्या एक कड्या तिला मामींना पाहिल्यावर ती लगेचच जोडताना दिसत आहेत। सगळ्यात पहिली कडी म्हणजे तिच्या आई सुप्रिया हिने सांगितलेलं की या सगळ्याच्या मागे एक बाई आहे। दुसरी कडी म्हणजे मात्र आता ईश्वरीला किडनॅप करण्यामागे ईश्वरीला किडनॅप करण्यामागे सुद्धा असलेली ती म्हणजे एक बाई आणि त्याच वेळेला मात्र आता म्हणजे या अशा एक सगळ्या कड्या ईश्वरीला जुळल्यात आणि तिच्या लक्षात एका झटक्यात आलेला आहे की या सगळ्याच्या मागे जी कुणी व्यक्ती आहे ती म्हणजे मामी आणि फक्त मामीच आहेत। मामी या सगळ्यामध्ये आता मात्र पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना ईश्वरी या साईडने जाते आणि मामीचा हात पकडते, मामी पळण्याचा प्रयत्न करते। ईश्वरी आता सांगायला लागते अर्णव सर लवकर या। मामी तिचा हात हे करते आणि हात तोडून पळण्याचा प्रयत्न करते। ईश्वरीचे पकड मात्र चांगलीच घट्ट आहे आणि तितक्यात मात्र सगळेच जण तिकडे आलेले आहेत। ज्या वेळेला सगळेजण तिकडे आलेले आहेत आणि त्या वेळेला मात्र आता एका झटक्यात मालिकेची सगळी समीकरणं बदललेली आहेत आणि त्याच वेळेला ईश्वरी आता सांगायला लागते मामी तुम्ही इथे आणि त्यावेळेला मामी आता गडबडले सोड मला मामी पळण्याचा प्रयत्न करते आणि इथेच मामी चुकलेली आहे। त्यावेळेला पोलीस आलेत आणि तुम्ही इथे तितक्यात मामीच्या हातामधल्या बांगड्या आणि आपल्या हातात सापडलेले घुंगरू हे ईश्वरी पोलिसांना दाखवते आणि तिच्या बांगड्यांचे असलेले घुंगरू खाली पडलेत हे आता दाखवते। मामाला तर काहीच कळत नाहीये, वल्लरी तू इथे काय करतेस? वल्लरी आता सांगायला लागते मला समजलं होतं की उदयकांत इकडे आहे आणि तुम्ही इथे येणार आहात म्हणून मी इथे आले होते। यावरती पोलीस सांगायला लागतात आम्ही इथे येणार आहोत हे आम्ही कुणालाच सांगितलं नव्हतं, तुम्हाला कसं काय समजलं? एका झटक्यात वल्लरीची मात्र आता पोल खोल झालेली आहे आणि वल्लरी या सगळ्यामध्ये एक्सपोज झाले। खूप मोठ्या हुशारीने मात्र आता इकडे ईश्वरीने मामींची अशी काही पोलखोल केले की या सगळ्यामध्ये मात्र आता मामी कोणत्याही परिस्थितीमध्ये या सगळ्यामध्ये इकडे आता टिकूच शकलेली नाहीये ईश्वरीच्या समोर आणि उशिरा का होईना
पण आता ईश्वरीने सिद्ध करून टाकलेलं आहे की या सगळ्यामध्ये मामी दोषी आहेत. एका झटक्यात मालिका मात्र आता वळणावरती आलेली